नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मराठी शिक्षक मनोज रामस्वामी इयत्ता 10वीच्या नवीन प्रकरणासोबत आज आपल्यासाठी आलेलो आहे. आपल्या या नवीन प्रकरणाचा नंबर आहे 10 आणि याचा आज पहिला भाग पाहणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे रंग साहित्याचे. तर चला, रंग साहित्याचे हे काय आहे आणि या प्रकरणात काय दिलं हे आपण पाहूया. ओके, चला. तर आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे व प्रभावीपणे मांडायचे असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते व जीवन अनुभवही समृद्ध होते. म्हणजे आपले जे विचार आहेत ते जर योग्य प्रकारे मांडायचे असतील, आपले विचार योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोचवायचे असतील तर आपल्याला भाषेवर प्रभुत्व हवं. म्हणजे आपली भाषा जर चांगली असेल तर आपण आपले विचार योग्य प्रकारे दुसऱ्यांपर्यंत पोचवू शकतो. मराठी भाषा ही विविध साहित्य प्रकारांनी नटलेली आहे. प्रस्तुत पाठात विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आलेला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. म्हणजे या पाठात काय सांगितलंय तर वेगवेगळे जे मराठीचे साहित्य प्रकार आहेत त्या सगळ्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून दिलेला आहे. सोबत त्यांनी एक संदेश पण दिला आहे की मनोरंजन वाचल्याने आपल्याला मनोरंजन तर होतंच, सोबत आपलं ज्ञानही वाढतं. त्यामुळे नाटकाच्या स्वरूपात हे प्रकरण आपल्याला देण्यात आलेलं आहे. तो इस पाठ में मराठी लिटरेचर में जो भी साहित्य के प्रकार है या लेखन के प्रकार है उनको बताया गया है, उनका परिचय करा दिया गया है. तो जब हम किताबें पढ़ते हैं या किताबों से दोस्ती करते हैं तो हमारा मनोरंजन तो होता ही है, साथ में हमारे ज्ञान में भी वृद्धि होती है. और यही संदेश देने का काम ये पाठ हमें करता है. ठीक है, तो ये पाठ जो है शुरुआत होगी एक स्कूल के बच्चे से जिसका नाम है सुश्रुत. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावात नेण्याचे ठरले होते. वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावची माहिती दिली. याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. तर सुश्रुत याची वर्गाची सहल भिलार या गावी जाणार होती. भिलार हे काय आहे तर सातारा जिल्ह्यातील एक गाव आहे. ज्या गावात 15,000 पुस्तकं आहेत. म्हणजे हे गाव म्हणजे काय तर एक लायब्ररीच आहे. या गावात आपण मनसोक्त जाऊन कितीही पुस्तकं वाचू शकतो. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने या गावाला एक लायब्ररी बनवून ठेवली आहे. गावात 25 एक घरं आहेत ज्या घरामध्ये ही लायब्ररी चालते. प्रत्येक गाव पूर्ण पुस्तकांनी सजवलेलं आहे. भिंतीवर वेगवेगळे रंगीत चित्रे वगैरे ठेवलेले आहेत. कोणीही या पुस्तकं वाचा, आनंद घ्या, आस्वाद घ्या आणि असा हा प्रकार आहे. तर अशाच गावात सुश्रुत याची सहल जाणार होती आणि सहल जाण्या अगोदर भिलार या गावची माहिती सरांनी त्यांना दिलेली होती एका फिल्मच्या माध्यमातून, स्लाइड शोच्या माध्यमातून. आणि हे पाहून सुश्रुत खूप आनंदित झाला होता आणि त्याला झोपेत पण आता वाटत होतं की मी भिलार गावी पोचलेलो आहे. तो सुश्रुत नाम का जो लड़का था छोटा, उसकी स्कूल की ट्रिप कहाँ भिलार ये गांव जाने वाली थी. भिलार कहाँ पे है तो ये सातारा ज़िले में एक छोटा सा गांव है महाबलेश्वर के पास.
इस गांव की विशेषता ये है कि ये पूरा गांव ही लाइब्रेरी है। इस गांव में घर में ही लाइब्रेरी बनाए हुए हैं। करीब करीब 15,000 किताबें इन गांव में हैं। 25 से ज़्यादा घरों को मान्यता देकर यहाँ पे उनको किताबें रखने के लिए दी गई है। पूरा गांव किताबों से और साहित्य प्रकारों से भरा हुआ है। तो ऐसी जगह पर सुश्रुत की स्कूल की ट्रिप जाने वाली थी। तो इसीलिए टीचर्स ने उनको उससे पहले उस गांव के बारे में जानकारी दी और एक फ़िल्म भी दिखाई। फिर जब उसने वो देखा सुश्रुत ने, तो उसे बहुत खुशी हुई और वो खुशी खुशी मैं ट्रिप जाऊंगा ऐसे सोचकर वो घर जाकर उसी ख्यालों में खोया रहा और उसी में वो खुशी खुशी सो गया। सोने के बाद क्या हुआ देखो, उसके सपनों में सारे साहित्य के प्रकार आने लगे। काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश करून हातात हात घालून गाणी गात आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, अरे कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात? पुस्तकांच्या वेशातील मुले सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. तर तेव्हा झोपेत असताना त्याला काय जाणवत होतं, तर जी पुस्तकं त्यांनी सरांनी दाखवलेल्या फिल्ममध्ये पाहिलेली ती सगळी पुस्तकं आता हातात हात घालून त्याच्यासमोर नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला झोपेतून उठवत आहेत. तेवढ्यात सुश्रुत म्हणाला, तुम्ही सगळे कोण आहात रे आणि इथे काय करताय? त्यावर पुस्तकांनी सांगितलं, काय बोलले की मी काय आहे, तुमच्या पुस्तकांच्या वेशातील सगळी मुले म्हणाली किंवा पुस्तकं म्हणाली, अरे आम्ही तुला भेटायला आलेलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. तर त्यांनी काय केलं, सगळ्यांनी आता आपला परिचय करून द्यायची सुरुवात केली. गहरी नींद में जाने के बाद सुश्रुत थोड़ी देर बाद उसे ऐसे लगने लगा कि सारी किताबें के रूप में जो बच्चे आए थे वो सब एक दूसरे के साथ हाथ पकड़कर नाच रहे हैं। यहाँ सारी किताबें नाच रही है और कुछ तो उसे उठा रहे हैं। तो सुश्रुत ने जगते हुए कहा कि कौन रहे आप लोग और क्यों आए हो मेरे पास? तो सुश्रुत को सारी किताबों ने बताया, हम तुझे मिलने आए हैं, हमें तुझसे दोस्ती करना है। तो पहला जो आया था वो क्या थी? तो कथा। तुम्ही सगळे कौन आहात? तो कथा मतलब क्या होता है? स्टोरी। आप सब लोग कौन है? सुश्रुत ने पूछा. अरे असा घाबरतोस काय? हे सगळे आपले मित्रच आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा, गोष्ट, माझं दूसरं नाव. तो उसने क्या कहा, जिसने उसे उठाया वो कहता है कि अरे डर मत, मैं आपका दोस्त हूँ, मी तुझा मित्र आहे और इन सबसे तुझा या सगळ्यांशी तुझा चांगला परिचय आहे. माझी ओळख तुला लहानपणापासूनच आहे. अरे मी आहे कथा. कथा म्हणजे काय, तर गोष्ट. तो सुश्रुत को कथे ने कहा कि अरे डरता क्यों है, मैं और हम सब तेरे दोस्त हैं और तुझसे दोस्ती करने आए हैं. तू तो हमें बचपन से जानता है. मैं हूँ कथा और मेरा दूसरा नाम है कहानी. सुश्रुत, आपली ओळख कशी काय? तो सुश्रुत ने पूछा कि हम दोनों की पहचान कैसी है, कशी काय ओळखतो तुम्हाला? आजीच्या तोंडातून इसाप नीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. तो उसके ऊपर कथा ने कहा कि अरे माँ ने, दादी माँ ने जो इसाप नीति, पंचतंत्र, अकबर बिरबल ऐसी कहानियाँ जो सुनाई थी, उसी में से तेरा और मेरा परिचय हुआ है. तो इसीलिए हम दोनों का परिचय बचपन का है.
हो, आता आठवलं. आजी मला नेहमी केव्हा कोल्हा, उंदीर, ससा, कासव यासारख्यांची गोष्टी सांगायची. तो सुश्रुत कहता है कि हाँ हाँ, याद आया याद आया. मुझे हमेशा मेरी दादी माँ खरगोश और कछुए की, बिल्लियों की, फॉक्स की और चूहों की ऐसी अलग अलग कहानियाँ सुनाया करती थी. तो वही है ये. हाँ, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि प्रभावी शेवट हे माझे वैशिष्ट्य. तो उसने क्या बताया? सुश्रुत, सही बात है. मेरी शुरुआत क्या होती है? बहुत ही आकर्षक होती है और प्रभावी शेवट ये मेरे वैशिष्ट्य हैं. मतलब इफ़ेक्टिवली एंडिंग, मतलब कुछ मॉरल देकर वो हमें एंड होती है. ये कहानी की विशेषता है, ऐसे कहानी ने बताया. तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या आपण साहस कथा शिकूया. तो अब उसके सुश्रुत ने उनसे दोस्ती कर ली और उसने बोला कि अरे आपके कोई टाइप्स होते हैं क्या? आज मराठी की मैडम कह रही थी कि हम आज साहस कथा सीखेंगे. अगदी बरोबर, कथाने उसको जवाब दिया. कहा अगदी बरोबर. परी कथा, बोध कथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझे प्रकार आहेत. तो कथे ने कहा कि परी कथा जहाँ परियों की कहानी सुनाई जाती है, विकास कथा जो हमें क्या करती है तो बोध देती है, बोध कथा, या फिर उसके बाद विज्ञान की कथा सेटेड होती है साइंस, और फिर ऐतिहासिक कहानियों पे जो कथाएं हैं वो ऐसे अलग अलग प्रकार हैं. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. तो उसी के साथ साथ नाटक, सीरियल्स और फिल्म इन सब की शुरुआत मेरी से ही होती है, कहानियों से. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचे रहस्य. तो वो कहते हैं कि आगे बताती है कि मेरे प्रकार जो है वो परिकथा, बोध कथा, विज्ञान कथा और ऐतिहासिक कथा तो है ही, पर मैं नाटक, सीरियल्स और फिल्मों के लिए भी बनी हुई हूँ. अगर उनकी कहानियों में दमदार है, दर्जा है, तो क्या होगा, वो लोगों को पसंद आएगी. इतना ही नहीं, जो बताने का ढंग है वो अगर अच्छा रहेगा, प्रेजेंटेशन का टेक्निक अगर अच्छा रहेगा, तो मैं और ज़्यादा उभर कर अच्छे से सामने आती हूँ. इसीलिए मेरा अगर जीत का रहस्य क्या है तो ये निवेदन तंत्र है. ऐसे कथा उसे समझाती है. सुश्रुत, तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नाव सांग. अब ये सुश्रुत ने आगे बोला कि कौन कौन है जिन्होंने तुझे ये तैयार किया है या निर्माण किया है. तो उसने बताया य ग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगूळकर, व पु काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल आणि द म मिरासदार यांसारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्याला उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलं. तो वो कथेने उसे बताया य ग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगूळकर, व पु काळे, शंकर पाटील, अन्नाभाऊ साठे, बाबूराव बागुल और द म मिरासदार ऐसे बड़े साहित्यिकों ने हमारे मराठी में अच्छे से अच्छी कथाएं हमें दी है. तर चला, हे प्रश्नोत्तरे करायची आहेत. सगळ्यांनी ही प्रश्नोत्तरे लिहून घ्या.